गणेशायनमा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात ते मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांच्या स्वामीनामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत निर्णती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमाते शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ते लागी सात्वरून घरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून त्याची पिशाच झाली बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय केली पाहिजे. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भासेकरचे असे देव मामलेदार सर्व लोक बोलते असा विचार करून पोटी दर्शना आल्या. उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसून देते. उत्तर त्याचे पिसाच लागून थोर मांडोनी माझेनी दूर नाही जैसे तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदू पारशी स्वामीभक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता काठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती. प्रसन्न मग दिले कांदेवाडीत जागा. एक भक्तिणी तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामीसुत बरे त्याची चित्तात दुःख खेद नसायचे. प्रथम 17 मुंबई शहराचे शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीस. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामीसुताप्रती आनंदले. नाना चित्ती प्रेमानंदी चरण वंदिती श्रवण करीत जयाचे स्वामीसुत तयासी लाविले. स्वामी भक्तीसी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पाठवले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीमूर्ती आनंदिली. समर्थीजनांना आज्ञा केली. नगारा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले. समर्थांची पाहुणी भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोटी नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट दिन होत. विजयसिंग नाम भक्ता गोट्या खेळत त्या सवे स्वामीसी दिवसेंदिवस स्वामीभक्ती करी विशेष जन लाविले भजनास. कीर्तिवेस उभारिला मनमाजी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी. कीर्ती आज्ञा सुताकडे जावयासी. स्वामीसुत ही त्याप्रती मनातील खूण सांगते ऐकून उत जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते. आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना ते न सेवी. उदकांना दिवस झाले तीन निराकार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करणार असे भरले पूर्ण ऐकले आतून. राणीने सेवेकरांनी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन भजन ते करण्यास भरले पूर्ण ऐकले आतून. या अवसरी त्या साधूने मंदिरी प्रार्थोनी आणावे. पाहुणे समर्थांचे उल्हास. सुताचे मानसी गेद घाऊनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निजसुताचे पाहुणे आनंदले. समर्थ मणिकर फिरविला मुखावरीने. हसी करून विठुले. अक्कलकोटाच्या त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी. समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती.
स्वामीसुत रात्रंदिवस समर्थापुढे करीती भजन पायी खांडावा घालून प्रेमसंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बेसले असता आनंदात स्वामीसुत भजन करिता पायी खांडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साहे त्याची त्यावेळी कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी करीती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करूनिचे चिंता न करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरिते मुंबईचा. स्वामीवचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी आला नाही जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवसा रात्र चैन नसे क्षणभरी. तिची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार ऐकोनी विनविती समर्था. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले. सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावेत. परी तो सूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमाना दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस सलत असे. मग सांगती समर्थ त्याशी घालोनी पेटी घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलत समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविले ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो स्वामीसुत परी तो न आला अक्कलकोटा. जीविता पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे केला. सर्व लोक हळहळतील अक्कलकोटे. त्या दिवशी समर्थ करीती विचित्र करणी बैसले. स्नान करोनी परी गंध न लावती भोजन न उठती धरणीवर अंग टाकीती कोणासंगे न बोलती हृदय न करीती क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आला तारा श्रुत झाला समाचार. स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुर. समजला समाचार परत्र पवलस आत्मज. निजपुत्रा मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःख न समय वर्णिता. दुःखांतरी होतचे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही. बोलल्या काय समर्थ सूत आपला भक्त असूनी अकाली पावला का मरण. मग स्मरिते जे हे चरण त्याचे तोरण कैसे होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाशी. सोडून कळेची मग नेला धन्य धन्य. स्वामी कोण उतरला भवदिया दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरितामृत नाना प्रकृती कथा संबंध भाविक सप्तमोध्याय गोड हा. श्री भगवच्चरण मरणमस्तु शिरस्సు शुभम भवतो.